मन मंदिरा गजर भक्तीचा. नाही पण आम्हाला वरच नाही पण आतलं माहिती. म्हणजे आतलं काय आहे? आत्मा जो शिवाचा राम जो. म्हणजे आम्हाला एवढं माहिती की शिवाचा आत्मा कोण आहे? राम आहे. राम हो. कशावरून? उदाहरण ज्ञानोबा राहील कसा असतं उदाहरण. पुढचा माणूस ऐकतच नाही, किती बी सांगून ऐकतच नाही. त्यावेळेला माणसं म्हणते हा तुला कर कसं करायचं तसं होते का नाही? असं तुला जे करायचंय ते कर. काय तुझ्याच्यानं होतंय ती कर. हा काही होतंय ते करा, काही फरक पडत नाही. का हो नेवा? काही बी करून भाऊ काही फरक पडतोय का? हो नेवती ते फरक पडतोय का? हा काही बी करा काही फरक पडतोय? काही फरक पडत नाही महाराज. माणूस म्हणतो तुला काय कसं करायचं सगळं. सपशेल हरीला ओघळून टाकलं ज्ञानोबा आहे. म्हणजे हरी आम्हाला माहितीच नाही. काय हरीपशी गोतुडी होय? हरीपशी काय आम्हाला हरी माहिती न हरी नाही आपली वाचा. आणि म्हणले नुसती रामकृष्ण आहे की आमच्या जीवाभावाची. भाव हा जीवाचा. ते आमच्या कोण आहे? जीवाभावाचे. आणि त्याला पुष्टी देण्यासाठी दुसरं प्रमाण दिलं. आत्मा जो शिवाचा राम. शिवाचा आत्माच राम आहे. काय घेऊन बसला तुम्ही हरी हरी? माहित नाही आम्हाला हरीचा काय जाय. तुम्हाला रामायणातलं उदाहरण सांगतो. 25 मिनिटं राहिले रामायणातलं सांगतो. अभंग अजून 4 चरण राहिले. पुरावा देतो तुम्हाला. काय झालं? सेतुबंधन करायचं आणि पलीकडे जायचं. त्यावेळेला वानरा काय केलं? रामप्रभूने लिंगाची स्थापना केली. लिंगाला नाव देऊन टाकलं रामेश्वर. काय नाव दिलं? बरोबर तुम्हाला ते लक्षात यायला लागलं. रामेश्वर. काय नाव दिलं? रामेश्वर. रामेश्वर नाव दिलं. आणि रामेश्वर नाव दिल्याच्या नंतर काही लोकांनी रामप्रभूला विचारलं प्रभू रामेश्वर शब्दाचा अर्थ काय? रामप्रभूनं सांगितलं रामाचा जो ईश्वर त्याचं नाव रामेश्वर. काही लोकांनी शंकराला विचारलं म्हणजे शिवजी रामेश्वर शब्दाचा अर्थ काय? रामेश्वर शब्दाचा भगवान शंकरानं सांगितलं ईश्वराचा जो राम त्याचं नाव रामेश्वर. दोघे पुण्याचं भजन करायचं. भजन करी महादेवन राम पूजी सदाशिव. ते एकूणमेक गोडच आहे. आपल्यात गोंधळ झाला. आपल्यात नावं ठेवल्याशिवाय दुसरं काहीच नाही. मै बडा एखाद्या पक्वाजा भेटला आपण म्हणलं काय त्या चौधरी महाराजांनी ऋषी महाराजांनी पक्वा जवाब दिला. आपण म्हणलं काय पक्वा जवाब दिला थापले म्हणते हे त्याला लावा येत नाही. आपण म्हणलं काय गायक आणि चाल गायली व आपल्याच गावातलं काय देवकर महाराजांनी महाराष्ट्रात नाव केलं काय माणूस बाकीचे त्याला शोध कळत नाही. आपण म्हणलं काय त्या साठे महाराजांनी कीर्तन केलं त्याला विषय कळत नाही. मग तुला काय कळतंय सांग. आम्ही सगळे मिळून भाऊ संघ जातो कामाला मिस्त्रीच्या हाताखाली आपलं कुटाणाच नको काय त्याच्या समुद्रात उडी हाणतो जाऊन. कुणाला बी वाईटच म्हणावं का कवा तरी कुणाला चांगलं म्हणायला शिका. अक्षर या लागले का बोलून. ही माणसं आहे त्या जागेवरच का राहतात त्याचं कारण नाही. लोकांना मोठं म्हणत नाहीत म्हणून त्या जागेवर लक्षात यायला लागलं. माणसं ती मोठी असतात जी माणसं दुसऱ्याला मोठं म्हणतात. माणसं ती लहान असतात जी माणसं स्वतःलाच मोठं म्हणतात. लक्षात यायला लागले का? हे आमच्या जिल्ह्याचं नेतृत्व करणारं रत्न उदगण भाऊ म्हणजे मोठे मोठे का आवलंय झालं 4 दोन अभंग पाठ असतील उगं सांगतो. पण संप्रदायाची वर निष्ठा आणि मोठेपणा आहे का ही तर आपल्या सगळ्याला विकत घेऊ शकते आपल्या घरादारासही. पण तुम्ही तुमच्या रोजचे संबंधित मोठेपणा आहे का? काही आहे का? काहीच नाही. अजून ज्या औरंगाबादून बीडला एसटीनच येते त्यांना माहिती आपली परिस्थिती पहिली काय होती. आपण सोडलेला इथवर आलो का तुम्ही देवाची. मी कुणाचं कौतुक करतोय असं नाही. ते मोठे काय ते नेहमी दुसऱ्याला मोठं म्हणते म्हणून ते मोठे. आपल्याला काहीच येत नाही. कोणच ज्ञानेश्वरीचे पारायण झाले. मला आता ज्ञानेश्वरी कळायला लागली. बरं झालं जिथं नामदेवरायने म्हणावं एक तरी ओवी अनुभव तिथं तुला ज्ञानेश्वरी कळायला म्हणजे नामदेवरायचा आजाद झाला असेल काय. बरोबर आहे का नाही? थोडा जरा विचार करील. आणि अजून एक आहे तुमच्याला बोलत असताना आपली लायकी काय याचा विचार करायचा. लक्ष देऊन आहे. आपण जर पुढच्याला बोलत असताना तर आपली काय पात्रता आहे आपली काय लायकी याचा विचार करायचा. आपण टाळवाजीला तर 100 रुपये देण्यासाठी बी भांडणं चालले त्यानं दुसऱ्याला बोलायचं. मुद्दा लक्षात यायला लागलाय का? याचं कोबरायचं प्रमाण. अशा लोकांकडे आपण न लक्ष दिलं बरं. कोबराय म्हणले हे बिगर पैशाचा प्रचार करायला लागले पण आपल्या पापाचं धुणं धुवायला लागले.
करती पातकांची धुनी मोल नेगे साबणी साबण न देता हे धुणं धुवायला लागले वास काय करायचं मोकळं व्हायला लागलंय ना आपलं आपलं पाप कमी व्हायला आणि यांच्या डोक्यावर जाऊन बसायला लागलं आपला मुद्दा एवढाच बरं आलंय आपण ना बरं आलं हरीला डायरेक्ट ओघळून टाकलं ए आम्हाला हरी माहित नाही म्हणजे काय आता हरी आमच्यासाठी फक्त दोघं जीवाभावाचे आणि तेच आम्ही मान्य करतो रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी आमचे साजरे गोजरे हृदय मंदिरे स्मरा हेच आमच्यासाठी महत्वाचे बाकीचे आमच्यासाठी महत्वाचे नाही तुमचा माणूस मानला ओ कस काय राम आणला कृष्ण आणला आणि हरी आणलं म्हणजे उत्तर आहे पहिलं उत्तर पटलं नाही ना उत्तर देतो आत्मा शिवाचा पटत नाही ना पटत नाही दुसरं देतो चला म्हणजे काय 3 शब्द कोणते कोणते आमचा राम कृष्ण आणि तुमचा आमचा राम आणि कृष्ण तुमचा कोण आहे आणि विरोध पार्टी दिसायला लागला आमच्या जरा बरोबर आहे का नाही हरी बरं म्हणले चला तिघाची ताकद घ्या सांग रामाची ताकद कृष्णाची ताकद हरीची ताकद राम जो शब्द तयार झाला व्याकरणामध्ये कोणत्या धातूचं रूप आहे राम शब्द तयार कसा झाला धातू कोणता आहे ओ सुनील महाराज धातू कोणता कोणता धातू कुणाला येते का सांगायला या मूळ धातू याचा रमुक्रीडायाम नावाच्या धातूचं स्वरूप आहे त्या रमुक्रीडायाम नावाच्या धातूपासून राम शब्द तयार झाला रम रमती म्हणजे रममान करणे रमुक्रीडायाम धातूचं स्वरूप आहे रममान करणे कृष्ण शब्दाची ताकद कृष्ण नावाच्या धातूपासून कृष्ण तयार झाला म्हणजे आकर्षण करणे आणि हरिहरणे नावाच्या धातूपासून हरी शब्द तयार झाला डायरेक्ट अपहरण करणे मला उत्तर द्या पटपट बोलायचा रममान करणारा बरा वाटायला लागलाय आकर्षण करणारा बरा वाटायला लागलाय का एक घाव 2 तुकडे करणारा बरा वाटायलाय डायरेक्ट अपहरण करणारा बरा वाटायला कोणता बरा आहे वा कोणता बरा आहे रममान करणारा म्हणून आम्ही राम आणला बाकी काही नाही संप्रदायात रमण्याला किंमत कशाला किंमत आहे रमण्याला किंमत आहे ना माणसं म्हणते वेळच नाही आपल्याकडे तर तुम्हाला सविस्तर सांगितलं असतं मॅडम आपण आता 15 मिनिट राहिले आता ऐका जेवढा अभंग सुटेल तेवढा बाकीच राहिला पुन्हा बघा ऐका मुद्दा एवढाच आहे माणसं म्हणतात ना काय हो त्यासाठी महाराजांचं कीर्तन झाले आता असं करा 10:30 संपलंय बरोबर महाराजांनी 1 मिनिट इकडे दिलं ना का वेळ संपलंय असं करा ओ देवकर महाराज तुम्ही ओ सर तुम्ही आता सगळे गावकऱ्यांनी सांगितलं काय करा कीर्तन झाल्यावर काय करा काय गांजा फुका काय कीर्तन झाल्यावर काय असते हा कीर्तन झाल्यावर काय असते अहो भजन म्हण दुसरं काय बरोबर आहे का नाही बरा जागर का पुढे पंचपदी करा कोणी महाराज बी आले 2 अभंग म्हणते जाता जाता बरोबर आहे का काय करा पंचपदी हे माणसं सर म्हणले असं असतं कुठं मला ते लहान दादा महाराज म्हणले मला जायचंय करायचं मला उद्या अजून वरटायचंय नाही 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 आमची उदर ऐकत हो बाबा नाही 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 पंचपदी पंचपदी त्यांनी सांगितलं बघा हो अरे भाऊजी भजन करू आम्ही फक्त अर्धा 5 हे म्हणले तुम्हाला जेवढं म्हणायचंय तेवढं म्हणा काही अडचण नाही फक्त साजरं करा लोकाला बी कळावं काहीतरी वाजायला लागले म्हणजे वर्गणी आणून देतील बाकी काही नाही बऱ्याच जणांचं ह्याच्यातच जातय ना कशात बघू अजून कुठं वाजायलंय रे लक्ष द्यायला लागले का भजन कराय बसली आणि आता मला सांगा या असा माणूस गायला ही अशी माणसं वाजवायला ते 2 रत्न माईक सिस्टीम एवढी सुंदर पुन्हा हे शूटिंग चालू एवढं सुंदर वातावरण एवढे बी माणसं कीर्तनाला बसलेली भजनाला थांबली आणि तेवढ्या ह्याच्यात ह्याने ताला स्वराला लागलं आणि एकदा पेटले विजत आहे का बोला एकदा पेटले विजत आहे का एकदा पेटले विजत आहे का नाही जीच रंगली 3 वाजली किती 3 वाजली तरी भजन संपायला तयारच नाही 4 बी वाजले तरी भजन संपाना आणि या दोघांच्या गप्पा कुणाच्या
गौरवाच्या हरिभाऊच्या ते पण मी कला म्हणायला लागले. हरिभाऊ म्हणजे किती म्हणून म्हणले होते अभंग वाढले. जरा मुरलेला माणूस असल्यामुळे माणूस मुरलेलं लोणचं कसं बी खाता येते लक्षात यायला लागलंय का बोलणं. मुरलेल्या लोणच्या माणूस पहिल्यांदा मधला मसाला हाणते बघा. लक्षात आलं का बोलणं. मसाला संपलाय लक्षात आलं की कातड संपलंय की मधलं मांस संपलंय की केसा येऊन दाताळ फिरवतोय माणूस. आणि त्याच्यात बी मेळ लागा नाही केले पाण्यात बुडू चुकीचे. आलं का लक्षात बघा. अरे बाबा म्हणजे मुरलेला माणूस. आणि त्याने सांगितलं की कसं असतंय एकदा रमले की असं बाकी काही नाही. म्हणजे रममान करणारा असल्यामुळे कोण आणला आम्ही बोला राम आणला. राम आता राम बाजूला करून द्या. आता दोन आहेत हा. एक आकर्षण करणारा आणि दुसरा डायरेक्ट अपहरण करणारा. दोन्ही बरा कोणता. आकर्षण करणारा उग 2 मिनिटात चालतं बोलतं इथलंच घ्या. दादा महाराज वारकरी शिक्षण संस्था आहे तिथं लाडगावला संस्था आहे दादा महाराजांची आमच्या. ओळखून घ्यायचं जॅकेट बिकीट ओळखून घ्यायचं त्यांची संस्था आहे म्हणजे. त्यांचं बघितलं मी म्हणून माझं काढून ठेवलं गाडीत. नकोच म्हणला ना बाबा म्हणले हे मंत्र शंकराचा नाही मग वेदाचा आहे. ज्ञानोबरांनी सांगितलं मंत्र हा शिवाचा पण नाथ बाबा वेदाचा म्हणायला. बरोबर आहे का नाही. वेदाचे ते बीज हरि अक्षरे दोन्ही आणि एका जनार्दनी पाठ केले असं बरोबर आहे. किंवा हरी बोला कोणते म्हणजे मुळातला वेदातला आहे पण नावावर कुणाच्या गेलाय महादेवाच्या. पहिलं भजन महादेवानं केलं हरी 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 हरी. बरोबर. पूर्व पक्षकाराचं मत आहे हा. ऐकायला तुम्ही पूर्व पक्षकाराचं मत आहे त्यांचं मत आहे का आता मूळ मंत्र आपला काय झाला. आता सांगितलं लोक चंद्राव गेले धोत्राव खोर आपण. मूळ मंत्र काय हो हरिभाऊ महाराज म्हणा की तुमचंच नाव हरी. मूळ मंत्र काय आपला भाऊ तुम्ही बी म्हणा की मूळ मंत्र हरी. कारण शंकरानं स्थापना केली. मंत्र कोणी दिलाय आपल्याला वेदातला आहे पण आपल्यापर्यंत कुणी आणून दिला महादेवानं. मग आपला मूळ मंत्र काय झाला. बोला 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 सगळे बोला. हा हरी. बरोबर बोलणं काय झाला हरी. मग आता तुम्ही जवळ इथं ते लय नोकरदार नाही जवळ 100% शेतकरीचे. बरोबर आहे का नाही. पाणी मुळाला घातलं पाहिजे का शेंड्याला सिंचन करणे. अहो महाराज म्हणले की पाणी घालायचंय तर मुळाला शेंड्याला घालून जमतंय का. सिंचन करिता मूळ आणि वृक्ष ओलावे सत्व. बरोबर आहे का नाही. शब्द पाणी मुळाला घातलं पाहिजे. मग आपला मूळ मंत्र काय झाला हरी. बरोबर आहे का नाही हरी. मग आता मला सांगा संप्रदाय मनमानीच वागायला लागलो तस काय नियमानं चला नाही कस काय म्हणजे ऐकलं नाही का तुम्ही. पुढचा माणूस म्हणायला ज्ञानोबराय भांडण करायला ओ ज्ञानोबराय माहित नाही म्हणजे काय मूळ अजून एक आहे. संप्रदायात किंमत भाजणार आहे. बरोबर आहे. पण जर समजा रस्त्याचं काम चालू असेल तर काय केलेलं असतंय डिवारेशन काढून दिलेलं असतंय की पुलाचे काम चालू आहे या साईडने वाहने जाऊ द्या. म्हणजे पर्यायी मार्ग असतो. मी काय का सगळे भजनी मंडळ सगळे परमार्थातले जाणतात. एक वाक्य लिहूनच ठेवा भजनाला पर्यायच नाही भजनाला भजनच करावं. त्याच्याशी उद्धार होतो. ज्ञानोबरायचे शब्द आहेत माझ्या पदाचे. ज्ञानोबराय म्हणले भजनाची गा दुसरी परीची नाही. भजनाला पर्यायच नाही उद्धार करायचा आहे तर भजनच करावं लागतं. शंकरांनी दिले. बरोबर आहे का नाही. इथवर आलंय आपण. आपला मुद्दा हा चाललाय आपला विषय हा चाललाय. आपण त्या विषयापर्यंत की मूळ मंत्र हरी संप्रदाय मनानं कुठाने करायला लागलाय. उठलं की सुटलं भजन असू द्या नाही तर कीर्तन असू द्या सुरुवात कशानं करायला लागला. बोला आता बोला मोकळ्या म्हणणं राम कृष्ण हरी. मग आपला मूळ जर हरी आहे हे राम आणि कृष्ण कुठून आणले. मूळ काय आपला हरी. मग हे राम आणि कृष्ण का आणले. काही म्हणले पाहुणे म्हणून आलेत. बिगर बोलाय मान आहे पाहुणे म्हणून आलेत म्हणले.
हे जसे वनवे महाराज आले तसे पाहुणे म्हणून आलेत गोष्ट खरी. बरं हा इकडे लक्ष द्या. भालगाव मध्ये पद्धत कशी, पाहुणे उतरंडी जवळ का पाहुणे बैठकी, कुठं बैठकी का भालगावला पद्धत आहे पाहुणा आला आणि चुली पशी बसविलाय, आहे का पद्धत? ओ सर पद्धत कशी, पाहुणा कुठं बैठकी. मग इथं काय बोल केलंय, कसं केलंय, मनानच केलं. लक्ष मनानच केलेलं आहे आमच्या, पण आम्ही समाजातल्या रूढीच्या म्हणीचा वापर केला. म्हणजे काय म्हणे, ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे, बरोबर आहे का नाही? आम्ही याचा उपयोग केलाय. आधी लोकांचं ऐकलं, मनानं केलंय, बरोबर आहे, पण आधी ऐकलंय कुणाचं, जनाचं, मग केलं मनाचं. उगं कळण्यासाठी उदाहरण म्हणजे हो शब्दात गाव कोणते शब्दार तुमचं काही माहिती का तुम्हाला? परवा दिवशी तुमच्या पोरानं इथं बायपासला केवढा मोठा कुटाणा केला, माहिती का तुम्हाला? शब्दार डोकेबाज माणूस. शब्दार म्हणले हा आले आले कानाव, माझ्या बी कानाव आले आले कानाव, महाराज केलंय पण आमचं एकटं नव्हतं. लक्षात आलं का? बोल डोकेबाज माणूस आहे ते, बरोबर आहे का नाही? फिरवून दिलं ते. मग वाटून वाटून कुणाव का शेकाना काय करायचं? ते म्हणले आले कानावर आले माझ्या बी, पण आमचं एकटं नव्हतं. म्हणजे अजून होते ज्ञानोबर आहे म्हणजे बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर केलंय, मनानच केलंय बरं का, पण एकट्याच्या मनानं केलेलं नाही. कुणाच्या मनानं केलं? हा ओ गणेश महाराज कुठे गेले तुम्ही? तुम्हाला माहित नाही का कुणाच्या मनानं केलंय? कुणाच्या? हा पहिलं चरण संताचे संगती मनानच केलेला कुठं नाही आम्ही ज्ञानोबर आहे म्हणायला, पण एकट्याच्या मनानं नाही. आम्ही काय केलंय, आम्ही जनाचं ऐकलं. ऐकावे जनाचं, करावे मनाचं. म्हणजे कसं काय? बरं हा कुणाचं ऐकलं तुम्ही? म्हणले जनाचं, जगाचं जन. मग तुमचे जन कोण? म्हणले आमचे जन संत जन. दुसरे
इंग्रजन नाहीत आम्हाला, त्यांच्या मनानं केलं हे संताचे संगती. आधी संताचं ऐकलं आणि मग मनोमार्ग गती. बरोबर महाराज, संतांच्या मनानं तुम्ही कुठं ना गेला, बरोबर आहे गोष्ट खरी. तुमचे संत नेमके कोण? म्हणजे आमचे संत भगवान शंकर. म्हणजे काय? आमचे संत कोण? भगवान शंकर, सदाशिवाचा आणि स्वामी निवृत्तीनाथ ज्ञानोबरायाचे कोण? गुरु. मग आता ज्ञानोबरायाचे संत कोण झाले? कोण? निवृत्तीनाथ. गुरु म्हणले गुरु संतच असते. गुरु हा संत कुळीचा. आमचे गुरु आमचे संत कोण? निवृत्तीनाथ. म्हणले मग निवृत्तीनाथ अवतार कुणाचा? म्हणले शंकराचा. पुढचा माणूस म्हणला हे कस काय? म्हणजे काय? हरी हरी मंत्र आणण्यासाठी कुणी का प्रयत्न केले? दिलाय कुणी हा हरी मंत्र? बोला की राव, आता चिंतन करून आलो की आपण. शंकरानंच दिलाय ना. कोणता? हरी मंत्र. मग शंकर काय दोन तोंडी मांडूळ आहे का? म्हणजे कसं काय? दोन्ही बाजूने बी बोलायला लागले. म्हणजे कसं? अहो हरी हरी मंत्र सुद्धा कोणी दिलाय? शंकरानं. आणि इकडे म्हणायला लागला तर आमचे संत शंकर आहेत आणि त्यांच्या मनानं आम्ही रामाला आणि कृष्णाला आणले. हे कस काय? ज्ञानोबराय म्हणले हे बघा, बाकीचं आम्हाला काहीच माहित नाही, वरचं काय हे माहित नाही, आम्हाला आतलं माहिती. आत्मा जो शिवाचा राम जप आत्मज शिवाचा आत्मजो शिवाचा राम जप हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा शिवाचा राम शिवाचा राम हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा हरिमुखी ज्ञानोबराय म्हणले हे बाकीचं वरचं काय आहे दोन तोंडी. मन मंदिरा गजर भक्तीचा.